अरे हे बघ मी गाडीला काय टाकलं, लाईट. तुला गेस करायचंय त्या लाईटची प्राइस. ऐकलंय ना, असे मोठे लाईट टाकले. शिकेश नाही रे घरी. हा पॉवरफुल इंटेन्सिटी त्याची, बापरे. अरे मेरे को छोड़ के सब खाना खा रे. कुबीला खायला नव्हतं ना, तर पप्पांनी डेअरी मिल्क आणायला लावली. मी गाडीला लाईट बसवल्यापासून आहे ना, मला करमतच नाही. दिसतच नाहीये कॅमेरा डायरेक्ट. नमस्कार मित्रांनो, व्हेरी गुड मॉर्निंग आणि स्वागत आहे तुमचं आपल्या व्लॉग मध्ये. मस्तपैकी ब्लॅक कलरचं शर्ट घालून या ठिकाणी मी तयार झालेलो आहे. आमच्या आरोय मॅडम आता आवडताय. फायनली आता आरोय या ठिकाणी तयार वगैरे झालेली आहे. तिला आहे ना थोडं प्रमोशनल शूट वगैरे करायचंय आणि मला लय बोर होतोय. आज काय करू काहीच कळत नाही. मला आहे ना गाडीला ते लाईट आणि ते टाकायचे होते, ते पण कॅन्सल झालं. तो माणूस पण इथं नाही येतो. आता उद्या जायचंय ते लाईटचं काम करायला. माझ काहीतरी दुसरं काम करायला जा ना. बघतो काहीतरी. आहे ना कधी काय डिसाईड होईल काही सांगता येत नाही. एक मिनिट, हेल्मेट फसलं. हो लावला. माझं आहे ना कधी काय डिसाईड होईल काही सांगता येत नाही. माझं आहे ना अचानक डिसाईड झालं की बाईकला आहे ना लाईट बसवायची. मी काल जसं म्हटलो होतो कालच्या व्लॉग मध्ये, तर मी आता चाललोय आणि शॉपवरून जाताना ना पंढरनाथला पण सोबत घेऊन जाऊ, म्हणजे कोणीतरी व्लॉग घ्यायला पण राहील. तर गाडीवरचा आहे ना आता कपडा वगैरे निघालेला आहे. चलो, चाबी कुठे ठेवली मी, तर चाबी. चलो, तर शॉपवरून आहे ना आता पंढरनाथला पण सोबत घेऊन जाऊ. तर काही फायनली आता आपण आलेलो आहे. आपल्या गाडीचं एकदा काम करून घेऊ. आणि लाईट कुठे टाकायचे मी सांगतो तुम्हाला. इथे आहे ना पुढे लाईट नसतं का, असे ते मोठे लाईट असतात, ते टाकून घ्यायचे आपल्याला. ते बसवतील ना कुठेतरी, किंवा त्याला काहीतरी लावतील, ते त्यांनाच विचारू. ते गाड्याला बाहेर लावल्या तुम्ही या. बापरे भारी केलंय. थीम कोणी तुम्ही डिझाईन केली होती का? थीम डिझाईन ऋषिकेश फर्निचर म्हणून हे रायडरच होता. त्यांच्याकडे बेनिल TRK 502 आमचा ऍक्च्युअली भारी आहे. हायवे ऑलर्स म्हणून आता मी म्हणजे नवीन घर घेतलंय ना, मग तिथं बेडरूमला असं करून घेतो ना काहीतरी तुमच्या सारखं. हे जे आहे ना खूप क्रिएटिव्ह माणूस आहे. भारी आहे. मी करतो कॉन्टॅक्ट त्यांना, म्हणजे हात जायला चान्स पण नाही परत. भारी आहे ऍक्च्युअली. काचेच्या खाली पण आहे. वरच्या गाड्या भारी लावल्या त्यांनी. लाईट मध्ये पण आहे ना इथं आपल्याला दोन ऑप्शन आहे. एक हा लाईट आहे. हा कुठल्या ब्रँडचा आहे? चायना लाईट. हा का? फिटिंग त्यात वायरिंग हार्नेस लेग गार्ड. पण हा जरा मोठं वाटतंय मला. नाही, दोघांचा पॉवर सेमच येईल जवळपास. हा का? पण वेट मध्ये डिफरन्स वाटतं. तर आता आहे ना आपल्या गाडीला आहे ना ते लाईट बसवायचं काम चालू आहे. मध्ये वायरिंग वगैरे खोलावं लागत असेल ना सगळं. काही फायनली आता आपल्या गाडीला आहे ना लाईट वगैरे बसवत आहे. आता वायरिंगचं काम चालू आहे सध्या. मला वाटलं लई कंपोनंट असतील, एवढे काही कंपोनंट नाही याच्यात, आहे की नाही? छोट्या गाड्यांमध्ये जास्त कंपोनंट दिसतो. वायरिंगच वायरिंग दिसतं इकडे तिकडे. इकडे तसं नाही. छोट्या गाड्यांना जास्त वायरिंग आणि ते दिसतं. कव्हर केलेलं असतं ना. आता नाईटच्या वेळेस जेव्हा मी गाडीची लाईट लावल ना, तेव्हा तर गाडी एकदम भारी दिसणार आहे. आणि इथे एक टॉप बॉक्स वगैरे येतो वरती. माझा असा विचार चालू आहे ते पण बसून घ्यायचा. जी वायरिंग आहे ना ती टाकीच्या खालून इथं घेतलेली आहे. आता इथून असं बाहेरून दिसेल का वायर? नाही दिसणार ना. आता इथे ना असं गोल लाईट बसल. हा तर आता आहे ना लाईट वगैरे इन्स्टॉल झालेले आहे, बट ते अजून लावून नाही बघितलं आपण. कनेक्शन बाकी वाटतं ना थोडं अजून. स्विच लावायचं बाकी आहे. अच्छा, वायरिंग वगैरे जोडली समजा. ठीक आहे, मग मी आमच्या रायडर सोबत डिस्कशन करून तुम्हाला आता सिंगल वन आहे का? सिंगल या डबल या. नाईटला गाणे गेले सॉंग मस्त होते. हा भारी दिसतं. तर काहीच माझा असा विचार चालू आहे की जे टॉप बॉक्स आहे ना हे पण टाकून घ्यायचं. बघ रे एकदा दूर जाऊन बघ बरं का. तुझं पण जरा रिव्ह्यू दे मला, कशी दिसते. हा, त्याला स्टिकर वगैरे लावले ना अजून भारी दिसत. तर काहीच गाडीचं काम वगैरे झालेलं आहे आणि आता आम्ही निघालोय घरी जाण्यासाठी. आता आरोईला जाऊन दाखवू. आणि आम्हाला टॉप बॉक्स वगैरे बसवायचं होतं, बट आम्ही टॉप बॉक्स सध्या कॅन्सल केलेलं आहे. तर आम्ही ना गाडीचे लाईट लावून बघितले. एवढी भारी गाडी दिसते माहिती आहे. किती भारी दिसते रे. चलो अभी घर पे जाएंगे, आरोही की रिएक्शन देखेंगे. तर आता आहे ना शॉपच्या तिथं आलेलो आहे. आता पंढरनाथला मी तर सोडलेलं आहे. आणि आता आहे ना आशिषला आपण गाडीची लाईट दाखवू. आभी तर नाही आज शॉपवर. आशिष, हे गाडीला लाईट बसवले, हे कितीचे असेल? किती रुपयाचे असेल हे? हा 1,500 का? सांगू त्याला नंतर. 1,500 ना, तो सांगाल तुला कितीचे येते लाईट.
फायनल 2000 का? बर बर. अरे हे बघ मी गाडीला काय टाकलं, लाईट. तुला काही काम नाही आता, एवढं मोठं लाईट होतं ना त्याला. पण हे बघ हे किती छान आहे. थांब चालू करून दाखवतो मी तुला. पिवळा आहे हा. तो. बर. पिवळा नाही ते निघतो पण हे बघ. म्हणजे निघून जात ते. अरे ते लाईट आहे का फक्त वरती? ते दुसरं पण बसवू शकतो ना, म्हणजे हा, दुसरं म्हणजे पण वरचं दुसरं color. हा फिल्टर. आता ते कंटिन्यू लागल का? बंद कर. अरे बापरे, कसं दिसतंय? बंद कर वर त्याला. बंद पण होता. भारी आहे मग. असा आला वाला, हा. हा आता इकडचा. हा दोघं ब्लिंक. भारी ना. भारी भारी आहे. काही करत राहतो आपण, तुला काही कुठाने नाही. कसा दिसतोय पण. आरोही तुला गेस करायचंय त्या लाईटची प्राइस. जर सही गेस केलं तर माझ्याकडून भेटेल तुला 100 रुपयाचं इनाम. नाही आणू शकत. तरी अंदाज एक अंदाज 1500 नाही. महाग आहे की स्वस्त सांगितलं? ते तू बघ आता. 1500 तर नाहीये. 1500चं एक. हम्म. 2000. हम्म. बाई अजून एक काय जास्त. सांग. 5000. नाही. अगं बाई अजून हा. सांग. 10,000. हा 10,000. यार. 9,100 रुपयाची लाईट आहे ते. लाईट मग किती पॉवरफुल लाईट आहे. हा बीम लाईट समोर जातो ते एकदम भारी लाईट मारता. सिरियसली. लाईट. यस 9,100 रुपयाची लाईट आहे ते. बट किती छान दिसते गाडी. आपल्या ट्यूब कांडे आलेच आहे तिच्यात किती मोठ्या. मग ट्यूब लावून फिरली असती का गाडीच्या. 70 वॅटची लाईट आहे ते. 70 वॅट. बापरे. चिडली ना. हा. का होती का मी काय माझ्या फायदा? गाडीवर वगैरे खर्च नाही करू शकत का? अरे ती लाईट काही कामाची नाही. डिक्की बसत होतं. मला वाटलं ती डिक्की असेल 25,000 म्हणून नाही म्हणले होते मी. तू डिक्कीला पण नाही म्हटली तर लाईटला पण कशाला? मला वाटलं की डिक्की म्हणजे काहीतरी कामाचं बसवशील त्या डिक्कीच्या ऐवजी. आता लाईट किती कामाची आरो येते. किती छान वाटतं गाडीला. एकच तर शोक यार माझा. जातं ती गाडी कुठं नेत पण तर नाही. तू सांग. हे बंद कर. सुपारीचा खांडाचं पण व्यसन नाही मला. कशाचं काही नाही ना कशाचं ऍडिक्शन आहे. मग तेवढं गाडीवर प्रेम आहे माझं. मी माझ्या गाडीवर खर्च नाही करू शकत का? बापरे. मग? हे बंद कर. हे याची चार्जिंग संपल ना. स्कूबी तुला आवडलं ना बाई. अरे, कशावर आहे? चार्जिंग वर आहे. चार्जिंग करायची त्याची. हा इथं फोनला चार्जिंग करत नाही तू. अगं 4-5 घंटे चालतं ते लगातार. हे चिटकवलं का तू हेल्मेटला? हा. आमच्या गावावर नाही ना आता हर्षद पण आलाय. हर्षद मी आपल्या हिमालयन बाईकला आहे ना असे मोठे लाईट टाकले. इतके भारी दिसताय ना. असं नाईटला इतका भारी लुक येणार आहे गाडीचा. डेला पण गाडी एकदम भारी दिसते. आणि काय केलं तुम्ही तिकडं? तिकडं काय आलंय, मोठ्या शेंगा तोडल्या. हा का? शेंगा पण आणल्या खायला? बरं आहे मग. मम्मी खाली गाडी बघितली का? झाकलेली होती गाडी. नंतर बघ रात्री आता ते गाडीला अशी लाईट टाकली. इतकी भारी दिसती ना त्याने गाडी. हर्षदला पण बघायची ना. संध्याकाळी लावू आपण ते लाईट. हर्षद आहे ना घरी आल्या आल्या अभ्यासाला लागलाय आणि हर्षदला जायचंय आता ट्युशनला. भारी वाटते. मोड बघतात किती भारी भारी. आणि आपल्याला मोड बदलायचे असते तर मग आपण गाडी चालवताना पहिलेच बदलून घ्यायचे. गाडी चालवताना नाही कुठे करायचे. मग मला हे आवडलंय बाय. हे वाला नाही तर हे वाला. 2-4 दिवसापासून लगातार लहान लेकरं चालू आहे खाली. आवाज देते पळते. ऋषिकेश नाही आहे रे घरी. हा काय? हा मी नाही आहे. मी त्याचा भाऊ आहे. अरे जुळा भाऊ आहे मी त्याचा. तुम्हाला माहिती आहे का? हा का? मग भेटलो मी आता तुम्हाला. आता मी जिमला जाण्यासाठी निघालेलो आहे आणि आता टाइम झालाय 6:30. आता आहे ना थोडासा अंधार पण झालेला आहे. म्हणजे एवढा पण नाही. बट मी ना तुम्हाला हे लाईट ऑन करून दाखवतोय कशी दिसता म्हणून. म्हणजे आता आहे ना तुम्हाला बऱ्यापैकी लक्षात येईल ते लाईटची इंटेन्सिटी किती आहे म्हणून. हे बघा आता समोर किती लाईट झाला. बापरे किती दूर पर्यंत चालला. आणि आता बघा परत जर बटन दाबलं ना तेव्हा असा होतो. परत एकदा दाबलं ना असा होतो. हे बघा म्हणजे इतकी पॉवरफुल इंटेन्सिटी त्याची. बापरे. हे बघा म्हणजे नाईटच्या टायमाला आहे ना कुठं जर व्हिडिओ घ्यायचा ना तर आता व्हिडिओ घेऊ शकतो आपण हे लाईट वगैरे ऑन करून. चला आता जिमला जाऊ. उशीर होतोय. तर आता आहे ना जिम वरनं आलेलो आहे मी. गाडी पण झाकून लावून दिलेली. चलो अभी ऊपर जाते. अरे मेरे को छोड़ के सब खाना खा रे. तू मग आल्यावर
ते तुझं क्लिन्झिंग करतो, तोंड धुतो, ते करतो, त्याच्यापेक्षा मग जेवून घेतलेलं बरं. आहे का मीठ त्याला प्रॉपर आता? त्याला मीठ प्रॉपर आहे का आता? मीठ पण हळद नाही ना. आणि आम्ही स्कूबीला जे खायला टाकतो ना कॅट फूड, ते संपलं होतं. आणि पप्पा आहे ना, मग आता आम्ही नव्हतो 2 दिवस, तर पप्पा तिला ते फूड घेऊन आले. तर पप्पा ते कुत्र्याचं खायचं घेऊन आले, डॉग फूड. तिथे स्कूबी काही त्याला तोंड पण लावत नाहीये. कस काय घेईल बरं ती? बसली कोपऱ्यात उपाशी तिथे आज. नाही रे, पोळी खाल्ली बघ, तेवढी टाकली. खाल्ली का? तिथं खायचं. आणि तू रे गेला होता ट्युशनला? हो. तर काही स्कूबीला खायला नव्हतं ना, तर पप्पांनी डेअरी मिल्क आणायला लावली, कारण स्कूबीला डेअरी मिल्क आवडते म्हणून. पप्पा आवाज द्या तिला. स्कूबी हे बघ, चल चल चल, हे घे, हे घे. हर्षद तू इकडे बैस. स्कूबी हे घे, चल चल. वरती वरती स्कूबी हे घे. वरती वर नाही तू वरती येऊन बैस ना. वरती स्कूबी हे घे, खाली टाका ना पप्पा, खाली टाका ना. खाली निघतील माहिती, वर येते ती. गाडीला लाईट बसवल्यापासून आहे ना मला करमतच नाही. असं वाटतं ते लाईटच बघत बसावं. बापरे, अरे ते किती रे, डोळ्यांना त्रास होते. ते इंडिकेटरचा पण केला का तू? मग इंडिकेटर कसं काय 2-2 लागताय? ते इंडिकेटरचं जे बटन आहे हा. ना, ते इथं आहे, इथं. ते आपल्याला माहित नव्हतं इतक्या दिवस. आपल्याला वाटायचं करूनच घेत ते आहे ना. इथे 2 लागताय ना. मागचं पण का? वाईट पाहिजे असते ती कॅप काढायची. ओय डॉग. शेतकरी घाबरले आता, पण चालला पटतो. डीजेच येतो, डीजे डीजे. बापरे, इकडून तर काहीच दिसत नाही व्हिडिओ मध्ये, ते लाईटच इतकं पडतोय तर. अरे बापरे, लय लाईट आहे, डेंजर. इतका क्लिअर व्हिडिओ येतोय ना त्या लाईट मध्ये, एकदम भारी. दिसतच नाहीये कॅमेरा डायरेक्ट. अरे लाईटामुळे काहीच दिसतच नाही व्हिडिओ. आजचा व्लॉग याच ठिकाणी एंड करूया. आणि मित्रांनो, तुम्हाला माहिती आपण चॅलेंज ठेवलं आपल्या सबस्क्रायबरसाठी. त्यासाठी तुम्हाला या व्हिडिओ लाईक करायचे, कमेंट करायचे, व्हिडिओतला कोणता पार्ट तुम्हाला आवडला, आणि जिंकायची एक ब्रँडेड स्मार्ट वॉच. तर नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. व्हिडिओ तुमच्या मित्रांना व्हॉट्सअप स्टेटस वरती टाका, इंस्टाग्राम स्टोरीवरती टाका, आणि भरभरून प्रेम द्या. भेटू उद्याच्या व्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय, लव्ह यू अँड टेक केअर.